जाताना घनदाट जंगल, किर्र अशी झाडी, जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आणि या सगळ्यांच्या पलीकडे आहे शाहूवाडी जिल्ह्यातील उदगीर येथील काळम्मा देवीचे मंदिर. कोल्हापूर जिल्ह्याचे पश्चिमेचे टोक चांदोली प्रकल्पाला लागून किंवा त्याच्या लगतच हा भाग आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली धरणाजवळील उदगीर येथील प्रसिद्ध आई काळम्मा देवी मंदिरात. या मंदिराचा इतिहास व त्यामागील श्रद्धा आणि इथल्या निसर्ग अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रविद्येतील सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे उदगीर. आपल्या महाराष्ट्राच्या तंत्रविद्येतील महत्वाचे ठिकाण तसेच हायकोर्ट म्हणून उदगिरी या ठिकाणाला ओळखले जाते. आता या ठिकाणी पित्रांचे किंवा चेड्यांचे, गोट्यांचे अनेक असे प्रकार चालतात. या सगळ्या प्रकाराचे माहेरघर म्हणून त्या ठिकाणाला ओळखले जाते. उदगिरी, काळम्मा देवी, महाकाली, महालक्ष्मी व सरस्वती, निनाई, विठलाई, टेंबलाई, जखाई अशा 7 देव्या इथे आहेत. उदगिरीच्या या ठिकाणावरून जोपर्यंत कोणता हुकूम येत नाही तोपर्यंत तिथे काहीही येत नाही. इथे चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईट फळं मिळतात. तुमची जर चांगली इच्छा असेल, सात्विक इच्छा असेल तर इथे या, दर्शन घ्या, तुम्हाला चांगला लाभ मिळेल, यश मिळेल. पण कुणाचं वाईट करण्याच्या हेतूने जर येत असाल किंवा जाणार असाल तर सर्वात अगोदर त्या करणाऱ्याचं तोंड ही दैवी शक्ती काळं केल्याशिवाय राहत नाही. कारण इथे चुकीला कुठलीच माफी नसते, डायरेक्ट फटके पडतात आणि उदगिरीचे नाव ऐकल्यावर भल्या भल्या तांत्रिकांचे मस्तकाचे शिर फाटते. या शक्तीची तोड 7 आसरापेक्षा वरिष्ठ शक्ती आणि उदगिरीचे जाणकारच तिची भक्ती करू शकतात. या परिसरातील काळम्मा, महाकाली, सरस्वती हे मंदिर व त्याची उपासना कडक मानली जाते. यामुळे भाविकांमध्ये खूप जागरूकता आहे. पुजारी सांगतील ती आराधना या जंगलात या मंदिरात सुरू असते. ही आराधना खूप कडक असते. या काळम्मा देवीच्या आजूबाजूला देखील बरेच छोटी मोठी मंदिरे देखील आहेत. इथल्या मंदिराची ही एक आख्यायिका आहे. इथल्या एका धनगराची गाय घरी दूध देत नव्हती म्हणून त्या धनगराने गायीला सकाळी चरायला सोडले आणि तो तिच्या मागे जंगलामध्ये गेला. त्याला ती गाय 2 दगडांवरती दूध सोडताना दिसली. त्यातूनच इथे त्याला काळम्मा देवी आणि महालक्ष्मी या स्वयंभू देवींचे दर्शन झालं व सरस्वती देवी इथे गुप्त रूपात आहे. या मंदिराच्या आजूबाजूला जे दैविक पाषाण सापडले आहेत तुम्ही बघू शकाल, मंदिराच्या परिसरात ठेवलेल्या आहेत. या सगळ्या मूर्तींची पूजा देखील या मंदिरातील मूर्ती सोबतच केली जाते. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक दर्शनासाठी येत असतात. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, कर्नाटका, सोलापूर या सर्व भागातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात इकडे. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.